परिसरामध्ये अतिवृष्टीचा या महामार्गावर असणाऱ्या रस्त्यांना मोठा फटका बसला असून या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। गेले 4-5 दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर मंगळवारी रात्री 10 वाजता तुफान मुसळधार पावसाने नळदुर्ग व परिसराला जोरदार झोडपून काढले। झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गावर प्रचंड पाणी आल्याने तब्बल 2 तास वाहतूक खोळंबली, तर शेतात पाणी साचल्याने उडीद, मूग, सोयाबीनसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। दरम्यान याची माहिती मिळताच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी महसुली यंत्रणेस पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत। नळदुर्ग शहरासह परिसरात मंगळवारी 26 ऑगस्ट रोजी रात्री 10च्या सुमारास मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर बुधवारी सकाळी 11 पर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती। बुधवारी सकाळी 8 पर्यंत नळदुर्ग शहरात प्रथमच सर्वाधिक 90 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। मे महिन्यात 360 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जूनमध्ये 149 मिलीमीटर, जुलैमध्ये 133, ऑगस्ट 26 पर्यंत 258 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आतापर्यंत एकूण 900 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे।